मानवी जीवनामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत। प्रत्येक मानवाजवळ आपल्या हिताचं ज्ञान असणं गरजेचं आहे, कारण ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा म्हणून सांगितलेला आहे की नाही। आणि या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातूनच होणार आहे। आणि बाकीचं ज्ञान आपल्याला पावलो पावली वट्ट्यावर कट्ट्यावर चालता बोलता बाकीचं भापट ज्ञान आपल्याला कुठेही मिळून जाईल, पण आपल्या हिताचं ज्ञान देणारी एकच शाळा आहे, ते म्हणजे हे शिवा अनुभव मंडप। आणि ते ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये असेल, सत्य आणि गुह्य परमार्थिक ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये आहे, तो मनुष्य कधीच दुःखी होणार नाही। बघा, आज आपल्याजवळ घर दार बंगला गाडी पैसा अडका सगळं काही आहे, पण समाधान आहे का हो? समाधान नाही। जगामध्ये श्रीमंत कुणाला म्हणावं? ज्याच्याकडे भरपूर असा पैसा आहे त्याला, ज्याच्याकडे फिरायला गाडी आहे, राहायला माडी आहे, हातात सोन्याचे कडे, गळ्यात सोन्याचं लॉकेट आहे, त्याला श्रीमंत कुणाला म्हणावं? तर ज्याच्याजवळ 3 गोष्टी आहेत तोच व्यक्ती या जगातला खरा श्रीमंत आहे। त्या 3 गोष्टी, अन्नाबरोबर चांगली भूक, श्रीमंती बरोबर दान आणि अंथरुणाबरोबर चांगली झोप, या 3 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत तोच व्यक्ती या जगातला खरा श्रीमंत सांगितलेला आहे बर का, तोच व्यक्ती। अन्यथा पहा, पंचपक्वान्नाचं जेवण वाढवून ठेवलेलं आहे, भूकच लागत नाही, दरिद्रता आहे। मखमली गादी झोपण्यासाठी आहे, झोपच लागत नाही, झोपेसाठी गोळी घ्यावी लागते, दरिद्रता आहे। भरपूर श्रीमंती आहे, पण श्रीमंतीतून दान धर्म नाही, दरिद्रता आहे। म्हणून या 3 गोष्टी कोणत्या? श्रीमंती बरोबर दान धर्म, अन्नाबरोबर चांगली भूक आणि अंथरुणाबरोबर चांगली गाढ झोप, या 3 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत तोच या जगातला खरा श्रीमंत आहे। आणि या 3 गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे परमार्थ आहे। इथं आपल्याला त्या 3 गोष्टीचं ज्ञान आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे। बरेच जण त्या ठिकाणी म्हणतात, आमची मुलगी एखाद्या नोकरदाराला दिली, एखाद्या महालामध्ये दिली तर आनंदाने राहील हो, हसत मुखाने राहील। पण मी पाहिलंय, मी स्वतः महालामध्ये रडणाऱ्या मुलीलाही पाहिलंय आणि झोपडीमध्ये हसणाऱ्या मुलीलाही पाहिलंय। तुम्हाला काय वाटतं, महाल आहे, नोकरदार आहे म्हणजे समाधानी राहील? नाही, पैशापेक्षा महालापेक्षा माणसाचं मन मोठं असणं हे गरजेचं आहे। आणि मन मोठं कोणाचं असतं माय? मोठ्या लोकांचं नसतं, गरिबांचंच मन मोठं असतं आहे की नाही। आणि त्या झोपडीमध्ये सुद्धा आपली मुलगी आनंदाने राहू शकते बरं का। त्यासाठी त्या गोष्टी आपल्याला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहेत। ज्ञान प्राप्तीसाठी परमरहस्याचं पारायण किती जण करत आहेत? इथं हातवरी करा। वा, बरेच जण परमरहस्याचं पारायण करत आहेत। त्या परमरहस्यामध्ये एक दृष्टांत आलेला आहे बघा, आंधळा आणि पांगळा। तुम्ही वाचलाही असेल आहे की नाही महाराज? आंधळा आणि पांगळा एका झोपडीमध्ये थांबलेले असताना त्या झोपडीला आग लागते, धड 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 आग लागलेली आहे। ती आग कोणाला दिसू लागली? पांगळ्याला। पांगळ्याला दिसू लागली म्हणून पळून जाता येतं का? पांगळ्याला दिसू लागले पण पळण्यासाठी पाय नाहीत, आंधळ्याला दिसत नाही पण चालण्यासाठी पाय आहेत। आता एवढ्या मोठ्या संकटामध्ये इथं फक्त परमार्थिक ज्ञानाची गरज आहे। ज्याच्याजवळ हा परमार्थिक ज्ञान आहे तो कितीही मोठ्या संकटातून भवसागर तरून जाऊ शकतो। लागलेली आग पांगळ्याने आपल्या डोळ्यांनी पाहिली, पण पांगळ्याला जाता येत नाही, म्हणून पांगळ्याने आपल्या परमार्थिक ज्ञानाच्या बळावर आंधळ्याला बोलायला सुरुवात केलं। अरे आंधळे दादा, ऐक ना, आपण ज्या झोपडीमध्ये थांबलेलो आहोत ना, त्या झोपडीला भली मोठी आग लागलेली आहे। आणि जर काय मी सांगेल त्या पद्धतीने आता तू जर कार्य नाही केलं तर तुझ्या बरोबर मीही या झोपडीमध्ये जळून खाक होणार। तर आता एक काम कोणतं? तू आंधळा आहे, तुला दिसत नाही पण चालण्यासाठी पाय आहेत, मला चांगलं दिसू लागले पण चालण्यासाठी पाय नाहीत,
तर आता एक काम आहे, मी तुझ्या खांद्यावरती बसणार आणि जिकडे जिकडे मी तुला आवाजाचा इशारा करेन तिकडे तिकडे फक्त तू चालण्याचं काम कर. याच्याने आपण या मोठ्या संकटातून वाचणार आहोत. आंधळ्यांनी पांगळ्याचं बोलणं मान्य केलं आणि चटकन पांगळ्याला आपल्या खांद्यावर बसवलं आणि पांगळा जिकडे जिकडे आपल्या आवाजाचा इशारा करून दाखवू लागला तिकडे तिकडे हा आंधळा व्यक्ती चालू लागला. करता 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 त्या